नमस्कार. EHRMS संगणक प्रणालीमध्ये आपण आपले नोडल अधिकारी कशा प्रकारे बदलू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नोडल अधिकारी बदलण्यासाठी तुम्हाला EHRMS संगणक प्रणालीमध्ये लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड तुमच्या समोर दिसेल. डॅशबोर्डमध्ये वरच्या बाजूला तुमचं नाव दिसेल. त्या नावाच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि माय प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. माय प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाईलची विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस डिटेलला क्लिक करायचं आहे. सर्व्हिस डिटेलला क्लिक केल्यानंतर करंट नोडल ऑफिसर वाईस ह्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचे नोडल अधिकारी निवडायचे आहेत. नोडल अधिकारी निवडल्यानंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अवॉर्ड आणि पब्लिकेशन या पर्यायाला क्लिक करून सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट म्हणून असं एक तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. त्यामध्ये तुम्ही बदललेले नोडल अधिकारी दिसतील. तुमचे जुने नोडल आणि तुम्ही बदललेले नोडल अशा प्रकारे तुम्हाला नोडल दिसतील. त्यामध्ये तुम्ही यस केलं तर पुढे नोडल अधिकाऱ्याकडे अप्रूव्हल जाणार आहे. या ठिकाणी मी यस करतो. डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस? ओके. ओके. आता मी जे चेंजेस केले ते चेंजेस माझ्या नोडल अधिकाऱ्याकडे अप्रूव्हलसाठी गेलेले आहेत. इथे वरती तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसते, प्रोफाईल इज अंडर प्रोसेस ॲज अप्रूव्हल फॉर नोडल ऑफिसर अँड युअर ॲप्लिकेशन नंबर. म्हणजे माझा ॲप्लिकेशन नंबर पण मला इथे मिळाला आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस नोडल अधिकारी त्यांच्या लॉग इनने मला अप्रूव्हल देतील त्यानंतर मी बदललेले माझे नोडल अधिकारी यामध्ये मला बदल दिसून येईल. धन्यवाद.